तेज प्रभु ನ್ಯೂಸ್ಗೆ ಸ್ವಾಗತ. ದಿ ಸಂಕೇಶ್ವರ್ ಸೌಹಾರ್ದ ಕ್ರೆಡಿಟ್ ಸಹಕಾರಿ ಲಿಮಿಟೆಡ್ ಸಂಕೇಶ್ವರ್ ಬ್ಯಾಂಕಿನ 26ನೇ ವಾರ್ಷಿಕ ಸರ್ವಸಾಧಾರಣ ಸಭೆಯು ಇತ್ತೀಚೆಗೆ ಸಾಹಿಬ್ ಭವನದಲ್ಲಿ ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ಜರುಗಿತು. 90,31,091 ರೂಪಾಯಿ ಈ ವರ್ಷ ಲಾಭ ಗಳಿಸಿರುತ್ತದೆ. ಸದಸ್ಯರಿಗೆ 25% ಡಿವಿಡೆಂಟ್ ಅನ್ನು ಹಂಚುವುದನ್ನು ಘೋಷಣೆ ಮಾಡಲಾಯಿತು. ಮೊದಲಿಗೆ ಫೋಟೋ ಪೂಜೆ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಅಗಲಿದಂಥ ಮಹನೀಯರಿಗೆ ಶ್ರದ್ಧಾಂಜಲಿ ಅರ್ಪಣೆ ಮೌನ ಮೂಲಕ ಮಾಡಲಾಯಿತು. ಇದೇ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಶ್ರೀ ಚೇರ್ಮನ್ನರಾದಂಥ ಅಮರ್ ಮಧುಕರ್ ನಲ್ಲೋಡೆ ಅವರು ಮಾತನಾಡಿ ಬ್ಯಾಂಕಿನ ಪ್ರಗತಿ ಬಗ್ಗೆ ಅವರು ವಿವರಿಸಿದರು. ಸಿಇಒ ವಿಜಯ್ ದುಂಡಪ್ಪ ಬೋಟೆ ಇವರು ವಾರ್ಷಿಕ ವರದಿ ವಾಚನ ಮಾಡಿದರು. ಈ ಒಂದು ಸಭೆ ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ಜರುಗಿತು. ಉಪಸ್ಥಿತಿ ಅಮರ್ ಮಧುಕರ್ ನಲ್ಲೋಡೆ ಚೇರ್ಮನ್, ಅಭಿಜಿತ್ ಅಶೋಕ್ ಕುರಣ್ಕರ್ ವೈಸ್ ಚೇರ್ಮನ್, ಬೋರ್ಡ್ ಆಫ್ ಡೈರೆಕ್ಟರ್ಸ್ ಕೃಷ್ಣ ಸುಗಂಧಿ, ಜಯಪ್ರಕಾಶ್ ಖಾಡೆ, ಶ್ರೀಕಾಂತ್ ಪರೀಟ್, ಬಸವನಗೌಡ ಪಾಟೀಲ್, ಅದೇ ರೀತಿ ರವೀಂದ್ರ ಕಾಂಬಳೆ, ಜಾಕೀರ್ ಬೆಟಗೇರಿ, ಅಶ್ವಿನಿ ಚೌಗಲೆ ಉರ್ಫ್ ಜಾಧವ್, ಅದೇ ರೀತಿ ವಂದನಾ ಕ್ಷೀರ್ಸಾಗರ್ ಹಾಗೂ ಸಿಬ್ಬಂದಿ ವರ್ಗದವರು, ಸದಸ್ಯರು, ಬ್ಯಾಂಕಿನ ಹಿತಚಿಂತಕರು, ಅಭಿಮಾನಿಗಳು ಈ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಂಡಿದ್ದರು. ಎಲ್ಲರಿಗೆ ಸಭೆ ನಂತರ ಸ್ನೇಹ ಭೋಜನ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಲಾಗಿತ್ತು. ತೇಜ್ ಪ್ರಭು ನ್ಯೂಸ್ ಸಂಕೇಶ್ವರ್. करण्यात आलेल्या संचालकांची शिफारस आहे त्यास अंतिम मंजुरी मिळाली. निव्वळ नफा 9,31,91 रुपये, त्यापैकी 25% रिझर्व्ह फंडास 22,57,772 रुपये, सरकारी शिक्षण निधीतून 1,80,722 रुपये, बिल्डिंग फंडास 20%, 13,18,539 रुपये, नुकसान भरपाई निधी 5%, 2,63,708 रुपये, जनरल रिझर्व्ह फंडास 10%, 5,01,045 रुपये, सामान्य श्रेणी निधी 5%, 2,25,470 रुपये, कर्मचारी बोनस 4,67,400 रुपये. संकेश्वर मध्ये काही करू नये त्यावेळी फारच होतो. प्रत्येक वेळेस ह्या वर्गामध्ये सर्व एकत्र आम्हाला संकेश्वरमध्ये आर्थिक सहकार्य करण्याचं फार होत होतं. जेणेकरून त्या माध्यमातून संकेश्वर गावातील व्यापार असतील, आमच्या भागातील शेतकरी असतील, दूध उत्पादक असतील, युवक असतील, विद्यार्थी असतील, गोरगरीब असतील, या सर्वांचं या संस्थेच्या माध्यमातून त्याच्या काही आर्थिक अडचणी असतील त्या अडचणी दूर करण्याच्या उद्देशाने आम्ही या संस्थेची स्थापना केली. स्थापना केल्यानंतर संस्थेला चालू झालेलं काही चांगलं काम हाती घ्यावं आणि जेणेकरून या संकेश्वर गावातून अगदी गोरगरीब तळागाळातील जी कुटुंबातील काही मदत व्हावी या उद्देशाने आम्ही चालू झाल्यानंतर स्वतः चालू केल्या जवळजवळ 500,000 गावात सिलेंडरचं काम केलं. त्यावेळेस सिलेंडर फार कमी. आज तुम्ही सिलेंडर घ्यायला गेल्यानंतर अगदी गेल्यानंतर तुम्हाला सिलेंडर उपलब्ध होतोय. पण त्या काळात ज्यावेळी सिलेंडरचं कनेक्शन घेणं अगदी कठीण होतं. तसल्या कठीण काळामध्ये अभिजित कुरंकर या संस्थेचे उपाध्यक्ष स्वतः त्यांची एजन्सी असल्याकारणानं त्यांनी तिथे आम्हाला भरपूर सहकार्य केलं आणि या संकेश्वर जवळजवळ 1,000 कुटुंबांना अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीनं सिलेंडर काम केलं. सोबतच या संस्थेचे